So hello guys and welcome to our YouTube channel The United India. So today's video is going to be an sort of what we can say and video where I'm going to tell you about a great man and great personality and personality which has been forgotten by the people of Maharashtra. So this video will be spoke in English, Hindi and Marathi. Actually the topic is like that. So because of that I'm going to speak in Marathi. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे एक अशी व्यक्तित्व आहे, ज्याला आज महाराष्ट्रातलेच लोक विसरत चाललेले आहे. अण्णाभाऊ साठे फक्त एक नेते नव्हते, फक्त एक राजकारणी नव्हते. अण्णाभाऊ साठे एक महान व्यक्तित्व होते, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढावा दिला. ते असे व्यक्तित्व होते, जे दर दर गोष्टींमध्ये एक नवीन काहीतरी रुची दाखवायचे. ते एक असे व्यक्तित्व होते, जे फक्त राजकारण करत नव्हते. ते असे माणूस होते, ज्यांना कलामध्ये ही इंटरेस्ट होता. ते एक असे व्यक्तित्व होते ज्यांना कलेचं महत्त्व माहीत होतं, की कला किती महत्त्वाची आहे आपल्या जीवनासाठी. अण्णाभाऊ साठे एक पोएट होते. अण्णाभाऊ साहेबांनी भरपूर, भरपूर पोएम्स लिहिली, भरपूर स्टोरीज लिहिली. पिक्चर ही जे स्क्रिप्ट असते पिक्चरची, जी स्टोरी असती, असे 7 पिक्चर लिहिले. वेगळ्या-वेगळ्या भाषांमध्ये त्यांचे जे लेखन आहे, त्याचं ट्रान्सलेशन झालंय आणि शिकवलं गेलंय. आज मला एक गोष्टीचं वाईट वाटत आहे, की आज 1 ऑगस्ट आहे 2024 आणि आज शाळेंमध्ये तुम्ही आज जावं कुठल्याही स्टेट बोर्डच्या शाळेंमध्ये, सी शाळांमध्ये, आय-सी-एस-ई शाळांमध्ये, कुठेच तुम्हाला अण्णाभाऊ साठेबद्दल काहीच शिकवलं जाणार नाही. अण्णाभाऊ साठे फक्त महाराष्ट्राचेच नाही, किमान ह्या भारताचेच नाही, जगाचे सगळ्यात मोठे नेते होते. जगासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं. ते फक्त एक साधारण व्यक्तित्व नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे एक महान व्यक्तित्व होते, ज्यांना आज आपण हळू विसरत चाललोय. मी फक्त एवढंच बोलेल, की आपण काहीतरी करायला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण आपल्या मुलांना आपले जे महाराष्ट्रातले, आपले जे भारताचे जे मोठे-मोठे व्यक्तित्व आहेत, त्यांच्याबद्दल आपण त्यांना काहीतरी सांगायला पाहिजे, त्यांच्या गोष्टी सांगायला पाहिजे. आज अण्णाभाऊ साठे जे एवढे मोठे व्यक्तित्व आहे. तुम्ही आज जावं मुंबईमध्ये जावा, तुम्ही जावं पुण्यात जावा, तुम्ही साताऱ्यात जावा, तुम्ही सांगलीमध्ये जावा, जी त्यांची जन्मभूमी होती सांगली अण्णाभाऊ साठेंची. तिथं खूप कमी भागांमध्ये तुम्हाला दिसेल की त्यांची जयंती बनवली जाते. मी असं म्हणत नाही की तुम्ही जयंती बनवा. मग तुम्ही त्यांना आठवणही ठेवू शकता. अण्णाभाऊ साठे एक अशी मी नाही म्हणणार की त्यांची पूजा करायला पाहिजे आपण. मग त्यांना एक मान, एक दर्जा ते मिळायलाच पाहिजे कारण ते त्याचे हकदार आहे. त्यांनी त्यांचं जीवन दिलेलं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासाठी. महाराष्ट्रात जर कोणी कम्युनिस्ट आयडिओलॉजीला उभं केलं आहे, तर ते फक्त अण्णाभाऊ साठे आहे. मग आज तुम्हाला मी चॅलेंज देतो. तुम्ही जावं कुठल्याही कम्युनिस्ट लीडरकडे जावं महाराष्ट्रामधल्या. तुम्ही त्यांना अण्णाभाऊ साठेंची 10 कामं विचारा. ते एकही काम सांगू शकणार नाही तुम्हाला. तर हेच मला वाईट वाटतं, की अण्णाभाऊ साठेंसारख्या व्यक्तित्वाला आज आपण विसरत चाललोय. फॉरेनचे देश, जे फॉरेन जे लोकं आहे, ते अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजून जे आपले महान व्यक्तित्व आहे, त्यांच्याबद्दल केस स्टडी करताय, त्यांच्याबद्दल स्टडी करताय. मग आपलेच भारतातले लोकं, आपलेच महाराष्ट्राचे लोकं, आपल्या लोकांना विसरत जात आहे. तर आपण याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.